नमस्कार मित्रांनो, एक साधी पण लाख मोलाची गोष्ट लक्षात घ्या. जर आयुष्यात खरंच गरुडासारखी एक उंच आणि स्वाभिमानी भरारी घ्यायची असेल तर गरुडाची ती जिद्द आणि त्याचे नियम आपल्याला आपल्या जगण्यात आणावेच लागतील. गरुडाला आपण पक्ष्यांचा राजा उगाच म्हणत नाही. वादळ आल्यावर घाबरून पंख मिटून बसणं त्याच्या रक्तातच नाही. उलट त्या वादळाच्या वाऱ्यालाच माध्यम बनून ढगांच्या पार जाऊन कसं उभं राहायचं ही मर्दुमकी फक्त गरुडातच असते. जर आपल्यालाही आपल्या आयुष्यात सामान्य माणसासारखं रडत न बसता गरुडासारखं असामान्य आणि कर्तृत्ववान बनायचं असेल तर आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहेत ज्या प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात केल्याच पाहिजेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपली विचार करण्याची पद्धत बदलणार आहे. नंबर 1, कम्फर्ट झोन तोडून बाहेर पडा. बघा, निसर्गाचा एक नियम आहे, जोपर्यंत चटके बसत नाही ना तोपर्यंत माणसाला शहाणपण येत नाही. त्या गरुडाचं बघा ना, तो आपल्या घरट्यातलं मऊ मऊ गवत मुद्दाम टोचून टोचून बाहेर फेकून देतो. का बरं? कारण त्याच्या पिल्लांना त्या मऊ गादीची सवय लागू नये. तिथे त्यांना बसायला टोचलं पाहिजे. जेव्हा घरटं टोचायला लागतं तेव्हाच ती पिल्लं पंख पसरून पंखात बळ आणतात आणि आभाळात उडायला शिकतात. आपण माणसाचं पण तसंच झालंय हो. आपण एका सुखासीन आणि सुरक्षित कोशात स्वतःला कोंडून घेतले. चाललंय ते बरं चाललंय असं म्हणून आपण आळसात जगतो. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आयुष्य आपल्याला संकटाचे चटके देत नाही तोपर्यंत आपल्यातली खरी ताकद आपल्यालाच समजत नाही. म्हणूनच संकटांना आणि कष्टाला कधीच घाबरू नका. दररोज स्वतःला अशा कामात झोकून द्या ज्याची तुम्हाला भीती वाटते किंवा आळस येतो. कारण या मातीतला संघर्षच तुम्हाला एका गरुडासारखं मजबूत आणि बादशाह बनवणार आहे. नंबर 2, आपली संगत अत्यंत विचारपूर्वक निवडा. गरुड कधीही चिमण्या कावळ्यांच्या थव्यात इकडे तिकडे उडत फिरत नाही. तो एकतर दुसऱ्या गरुडांसोबत उडेल, नाहीतर आभाळभर एकटाच राजासारखा फिरेल. आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या अवतीभोवती जी 5 माणसं असतात ना, तीच आपलं भविष्य ठरवत असतात. जर तुम्ही सतत रडत बसणाऱ्या, नकारात्मक आणि संकुचित विचार करणाऱ्या लोकांच्या घोळक्यात राहिलात तर तुमच्यातली मोठी स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद कधी संपून जाईल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. म्हणूनच ज्यांचे विचार मोठे आहेत, ज्यांच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची आग आहे, अशाच माणसांची संगत धरा. आणि जर अशा ताकदीची माणसं आजूबाजूला नसतील ना तर गरुडासारखं एकटं चालायला शिका, एकटं उडायला शिका. पण फालतू आणि लायकी नसलेल्या लोकांमध्ये बसून आपला मौल्यवान वेळ अजिबात वाया घालवू नका. नंबर 3, दृष्टी एकदम स्पष्ट आणि धारदार ठेवा. जरा विचार करा, गरुड आभाळभर तब्बल 5 किलोमीटर उंचीवर उडत असताना सुद्धा जमिनीवरच्या आपल्या लक्षावर अचूक नियम रोखून असतो. आणि एकदा का त्याची नजर ठरली की मग वादळ येऊ नाहीतर पाऊस, त्याचं लक्ष कधीच विचलित होत नाही. आपल्यातल्या बऱ्याच जणांचं अपयश कुठे असतं माहितीये का? आपला फोकस नसतो. आज हे करायचंय, उद्या ते करायचं, 4 दिवस एका मागे धावायचं आणि नंतर तिसरंच काहीतरी करायचं. अशाने हाती काहीच लागत नाही. म्हणूनच आयुष्यात तुम्हाला नक्की कुठे पोहोचायचंय, तुमचं ध्येय काय आहे हे आधी मनाशी पक्क करा. एकदा का ध्येयाची दिशा ठरली ना, मग आजूबाजूला कितीही अडचणी येऊ द्या, लोकांनी कितीही टोमणे मारू द्या, तुमची नजर त्या ध्येयावरून अजिबात हटू देऊ नका. तुमच्या फोकसमध्ये त्या गरुडासारखी धार आणि अथांग जिद्द असली पाहिजे, तरच यशाची शिखर तुमच्या हाती येईल. नंबर 4, भूतकाळाला मागे सोडून नेहमी वर्तमानात जगा. गरुडाची एक सर्वात मोठी शान म्हणजे तो कधीही दुसऱ्याने मारलेला किंवा सडलेला मेलेला प्राणी खात नाही. तो नेहमी स्वतःच्या हिमतीवर जिवंत शिकार करतो. पण आपल्या माणसांचं काय होतं माहितीये का? आपण भूतकाळात झालेल्या चुका, अपयश आणि जुन्या वाईट आठवणींचे मृतदेह मनाच्या खांद्यावर घेऊन आयुष्यभर रडत जगत असतो. माझ्यासोबतच असं का झालं, मी तेव्हा का हरलो, याच विचारात आपण आपला आज आणि येणारा भविष्यकाळ दोन्ही खराब करून टाकतो. म्हणूनच भूतकाळात ज्या चुका झाल्या त्यातून फक्त धडा घ्या आणि त्या आठवणींना तिथेच जमिनीत गाडून टाका. आज तुमच्या हातात काय आहे आणि तुम्ही पुढे काय कडक करू शकता यावर आपली सगळी ताकद खर्च करा. कारण प्रत्येक नवीन सकाळ ही आयुष्याची एक फ्रेश आणि दमदार सुरुवात असते, हे विसरू नका. नंबर 5, रिइव्हेंट
म्हणजे स्वतःला बदलण्याची ताकद ठेवा. गरुडाच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी आणि काळजाचा थरकाप उडवणारी गोष्ट आहे. वयाच्या 40शीत आल्यावर गरुडाची चोच वाकते, नख कमजोर होतात आणि पंख जड झाल्यामुळे त्याला उडता येत नाही. अशा वेळी तो हार मानत नाही. तो एका उंच डोंगरावर जातो. स्वतःची चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो. नख उपटून फेकतो आणि असह्य वेदना सहन करतो. का बरं? कारण त्याला माहित असतं या वेदनेतूनच त्याला नवीन चोच आणि पंख मिळतील, ज्यामुळे तो पुढची 30 वर्षे पुन्हा राजासारखं जगू शकेल. आपलं पण असंच आहे. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला जुन्या सवयी, आळस आणि जुनी विचारसरणी सोडून स्वतःला नव्याने घडवावं लागेल. बदलताना त्रास होईल, वेदना होतील, काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. पण लक्षात ठेवा, हा त्रास तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमचं एक नवीन आणि शक्तिशाली रूप जगासमोर आणण्यासाठी निसर्गाने दिलेली संधी आहे. व्हिडिओचा शेवट करताना ही गरुडाची सर्वात कडक गोष्ट नेहमी डोक्यात ठेवा. जेव्हा गरुड आभाळात उडतो ना, तेव्हा एखादा कावळा त्याच्या पाठीवर बसून त्याला चोची मारण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करतो. पण आपला गरुड त्या कावळ्याशी कधीच भांडत बसत नाही किंवा वेळ वाया घालवत नाही. तो फक्त आपले पंख पसरतो आणि आपली उड्डाणाची उंची वाढवत जातो. इतकी उंच की तिथला ऑक्सिजन कमी पडतो आणि तो कावळा आपोआप खाली गळून पडतो. आपल्या आयुष्यात पण असे पाय खेचणारे, टोमणे मारणारे कावळे खूप भेटतील. त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्यांना उत्तर देत बसू नका. स्वतःचे कष्ट एवढे वाढवा आणि यशाची उंची एवढी गाठा की ही छोटी लोक तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीत. चला तर मग उठा, पंख पसरा आणि घ्या त्या गरुडासारखी एक कडक आणि उंच भरारी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.